हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण आता स्टार्ट करणार आहे आपलं एक्सरसाइज 21.1 जे तुम्ही खूप वेट करत होता. तर चालू आहेत, आपण लवकरात लवकर पोर्शन संपवणार आहे आणि लवकरात लवकर रिव्हिजन आणि लाईव्ह सेशनही चालू करणार आहे. तर टेन्शन घेऊ नका, तुमचं पोर्शन वेळेत कंप्लीट होणार आहे. तर स्टार्ट करणार आहे आपला एक्सरसाइज. जर फर्स्ट टाईम तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर इंट्रोडक्शन पार्ट बघा, जेणेकरून तुमचे फॉर्म्युले तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकता. तर स्टार्ट करूया आपला फर्स्ट क्वेश्चन. द साईड ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, थेरम. इक्विलॅटरल ट्रायंगल, एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचं असेल तर आपण काय करतो, स्टार्ट करूया आपल्या सोल्युशनला. इझी क्वेश्चन आहे खूप. द एरिया ऑफ equilateral triangle is √3/4 into side square. √3/4 हे कसं आलं, मी ऑलरेडी तुम्हाला म्हणले होते, जेव्हा तुम्ही जाताल 9th स्टँडर्डला तुम्हाला ह्याचे थेरम असेल तर सध्या तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवा. तर √3/4 साईड ऑलरेडी दिलेला आहे 12 सेंटीमीटर. तर फक्त आपल्याला व्हॅल्यू पुट करायचं आहे. साईड स्क्वेअर म्हणजे 12 × 12. मी का 12 × 12 घेतले, कारण कॅल्क्युलेशन आपलं इझी व्हायला पाहिजे. 4 1 जा 4 3 जा 12 3 जा 36, 36 √3 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर कशासाठी, कारण आपण एरिया काढतो आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपला, ऑप्शन 2. खूपच सिम्पल क्वेश्चन होतं. ह्या टाईपचेच एक्झाममध्ये आले तर खूप छान तुम्ही सॉल्व पण करताल. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट सेकंड क्वेश्चन काय आहे. इन दिस फिगर स्क्वेअर ABCD इज अ रोम्बस अँड द स्क्वेअर DBPQ इज अ स्क्वेअर. इफ लेंथ ऑफ AO इज 6 सेंटीमीटर अँड BO इज 8 सेंटीमीटर. AO इज 6 सेंटीमीटर, ओके. AO इज 6 अँड BO इज 8 सेंटीमीटर and BO is 8 centimeter. Okay, right. Find the area of complete figure. हे जे फिगर दिलेलं आहे ह्याचं एरिया फाइंड आउट करायचं आहे. हे तर रोम्बस आहे, हे पण स्क्वेअर, एक स्क्वेअर आहे एक रोम्बस आहे. तर दोघांचं एरिया, तर आपल्याला हे एरिया आणि हे एरिया काढून दोघांचं प्लस करावं लागेल, त्याला आपल्याला आन्सर मिळणार आहे. इझी क्वेश्चन आहे खूप. तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, DBPQ. DBPQ काय आहे, रोम्बस आहे. अँड नेक्स्ट ABCD रोम्बस आहे. ABCD रोम्बस आहे आणि DBPQ काय आहे, स्क्वेअर आहे. तर रोम्बसचं काय असते, डायगोनल्स बायसेक्ट करत असतात एकमेकांना, राईट. सोल्युशन करूया आपण. डायगोनल्स ऑफ रोम्बस are bisect each other therefore DO equal to BO. BO equal to OD और DO equal to BO, कारण हे दोन्ही इक्वल आहेत. तर बघा हे 8 सेंटीमीटर आहे, तर हेही 8 सेंटीमीटर आहे, बरोबर. therefore BD equal to और DB equal to DO plus OB, that is 8 plus 8, that is 16. तर आपल्याला हे मिळालं 16 आणि बायसेक्ट होत असल्यामुळं हे 90 डिग्री असणार आहे आणि AO काय आहे, हाईट आहे. तर आपण ट्रायंगल ADBचं एरिया इझिली काढू शकतो. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू 1/2 हाईट इंटू बेस. आपल्याला हाईट माहिती आहे 1/2, 6 बेस मिळाला आपल्याला 16, कारण बेस काय आहे, DB आहे. 2 3 जा, तर 16 3 जा काय येणार आहे, 48 सेंटीमीटर स्क्वेअर. तर आपल्याला मिळालं एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आपल्याला आता काढायचं आहे एरिया ऑफ दिस स्क्वेअर PQDB.
स्क्वेअर PQDB. That is side square 16 into 16. 16 into 16 का घेतलं आहे? कारण हे DB 16 आहे, तर हेही 16, हेही 16, हेही 16. कारण ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे हे स्क्वेअर आहे, स्क्वेअरचे सगळे साईड इक्वल असतात. सो 16चं स्क्वेअर काय आहे? 256. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं आपल्याला? एरिया पूर्ण फिगरचं काढायचं, म्हणजे हे ट्रायंगल आणि हे स्क्वेअर. तर एरिया ऑफ टोटल फिगर, देअरफॉर एरिया ऑफ फिगर इक्वल टू 256 प्लस 48. तर किती येणार आहे आन्सर? 6, 14, 10, 1 कॅरी 3, 304 सेंटीमीटर स्क्वेअर. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? आपलं ऑप्शन 2 काय आहे? राईट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होतं. ह्यासाठी फक्त काय तुम्हाला पाहिजे? बेस. तुम्हाला सगळ्या गोष्टीचे, सगळे फिगर्सचे प्रॉपर्टीज माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. एकदा तुम्हाला सगळे प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात राहिले तर तुम्ही इझिली ह्या टाईपचे कितीही बिग फिगर अजून 2-3 ह्याच्यात ॲड करून फिगर देऊ दे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. सो त्यासाठी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे सगळे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. तर इझी क्वेश्चन होतं, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल हुज सर्कमफरन्स इज 88 सेंटीमीटर. इझी क्वेश्चन आहे. सर्कमफरन्स दिला आहे. सर्कमफरन्स ऑफ द सर्कलच्या आधारे आपण काय करणार आहे? आर मीन्स रेडियस करणार आहे, त्याच्यावरून आपण एरिया ऑफ सर्कल काढणार आहे. इझी क्वेश्चन आहे खूप. सोल्युशन गिवन काय आहे? circumference of circle is equal to 2 pi r. सो काय गिवन दिलेलं आहे circumference of circle? 188 सेंटीमीटर. सो 88 गिवन इक्वल टू 2 into 22/7 into r. आपल्याला आता काढावं लागेल r मीन्स रेडियसची व्हॅल्यू. सो 88 into 7/2 into 22 इक्वल टू r. कसं आलं हे कॅल्क्युलेशन? हे जे आहे 7 क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे आणि हे खाली येणार आहे, हे वर जाणार आहे. 22 1 जा 22, 4 जा 2 1 जा 2 2 जा. देअरफॉर r इक्वल टू 2 7 जा 14 सेंटीमीटर. आपल्याला आता रेडियस मिळालं. आता इझी आहे पुढचं, एरिया ऑफ सर्कल काढायचं. एरिया ऑफ सर्कल इज वॉट? पाय आर स्क्वेअर. 22/7 into 14 into 14. 7 2 जा. सो कॅल्क्युलेट करा. 22 2 जा 44. 44 into 14 is 616 सेंटीमीटर स्क्वेअर. 616. That is the option 1 is the right answer. खूप इझी क्वेश्चन आहे, खूप इझी क्वेश्चन होतं. होप तुम्ही सॉल्वही केला असेल. जरी केला नसेल तर बघून घ्या. आणि सॉल्व करण्यासारखं इझीच होतं, ह्याच्यात काही नाही आहे. फक्त हे दोन्हीचे थेरम्स फॉर्म्युले तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं फोर्थ क्वेश्चन काय आहे. द लेंथ ऑफ द गार्डन इज 200 मीटर. गार्डनचं लेंथ किती आहे? 200 मीटर दिलेलं आहे. अँड इट्स एरिया इज 3 हेक्टर 20 एअर. व्हॉट इज द ब्रेथ ऑफ द गार्डन. तर थोडं प्रोनाऊन्सिएशन बोलताना थोडं मी चुकू शकते. एरिया और एअर, कारण सगळ्यांचं प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं वेगळं होऊ शकतं आहे. सो 1 एअर हे का, हे ॲक्च्युली इन्फॉर्मेशन तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे. 1 एअर हे कधी यूज होतं आहे? जेव्हा मोठे मोठे लँड्स असतात तेव्हा हे यूज होतं आहे. सो आपल्याला ऑलरेडी हे माहिती आहे. माहिती नसेल तरी हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. 1 एअर इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर. तर ऑलरेडी लेंथ 200 मीटर आहे आणि एरिया दिलेला आहे. जे एरिया दिलेला आहे, एरिया ऑफ गार्डन काय दिलेला आहे? 3 हेक्टर 20 एअर. तर हे जे आहे 20 एरिया, तर ह्याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करूया.
कारण युनिट सेम असेल तरच आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर कसं कन्वर्ट करणार आहे, इथं बघा 1 एअर इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर. सो 3 इंटू 100 प्लस 20 इक्वल टू 320 काय येणार आहे, एअर. 320 एअर. तर ह्याला आता आपण मीटरमध्ये कन्वर्ट करायला काय करणार आहे, 320 मल्टिप्लाय बाय 100, कारण हे होणार आहे मीटरमध्ये कन्वर्ट. तर किती येतं बघा, 32,000 मीटर स्क्वेअर. तर हे आता आपल्याला मिळालं एरिया ऑफ द गार्डन. ओके, एरिया ऑफ द गार्डन, लेंथ आणि ब्रेड दिलं आहे म्हणजे रेक्टँग्युलर शेप आहे. देअरफॉर एरिया ऑफ गार्डन इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. किती मिळालं आपल्याला, 32,000. लेंथ ऑलरेडी दिलेला आहे 200. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ब्रेथ, राईट. द लेंथ ऑफ गार्डन, येस. व्हॉट इज द ब्रेथ ऑफ द गार्डन. सिम्पल आहे, ह्याच्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे आपलं. देअरफॉर ब्रेथ इक्वल टू 32,000 अपॉन 200. 0 0 कट, 2 1 जा, 2 6 जा, 2 0 जा, 160 मीटर. हे काय आलेलं आहे आपलं ब्रेड. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं, ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. तर तुम्हाला कुठल्या इम्पॉर्टंट गोष्टी माहिती असणं होतं. 1 एअर इज इक्वल टू 100 मीटर स्क्वेअर अँड देन जे आपण एअरला आणि 1 हेक्टेअर इज इक्वल टू, आपण हेक्टेअरला परत हे एक रिलेशन तुम्हाला इथं मी कन्वर्ट केले होते, बिकॉज 1 हेक्टेअर इज इक्वल टू 100 एअर. हेही आपल्याला माहिती नव्हतं. हे ॲक्च्युली एअर कंप्लीट केलं. 1 हेक्टेअर हेही इम्पॉर्टंट आहे. हे दोन्ही पॉईंट हे माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. 1 हेक्टेअर इज इक्वल टू 100 एअर. त्याच्यानंतर मी परत त्याला मीटरमध्ये कन्वर्ट केले. ओके, तर बघून घ्या हे दोन्ही रिलेशन बघून घ्या. आणि सपोज तुम्हाला हे क्वेश्चन नाही कळालं तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये मला लिहून सांगू शकता, और टेलिग्राममध्येही सांगू शकता. मी परत एकदा ट्राय करते तुम्हाला एक्सप्लेन करायला. पण हे एकदा तुम्हाला हे युनिट्सचं रिलेशनशिप माहिती असेल तर तुम्ही इझिली हे समजून घेऊन सॉल्व करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 5th वन क्वेश्चन काय आहे. अ रेक्टँगल हॅज अ लेंथ 18 सेंटीमीटर अँड ब्रेथ 8 सेंटीमीटर. इफ its length is changed by 2-3 times and breadth by 3-2 times, then what is change on its area. खूप सिंपल क्वेश्चन आहे. फ्रॅक्शन नंबर बघून तुम्ही घाबरायचं नाही आहे, कारण फ्रॅक्शन नंबर जे दिलेलं आहे 2-3 टाइम्स आणि ब्रेथ 3-2 टाइम्स, फक्त एवढंच आहे. 3-2 टाइम्स ऑफ इट्स ब्रेथ ऑफ इट्स लेंथ असं काही नाही आहे. क्वेश्चन प्रॉपर रीड करा. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन समजून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला ते हार्ड वाटत जाणार आहे. बट खूप इझी क्वेश्चन आहे, तर सॉल्व करूया आपण. तर ऑलरेडी काय दिलेलं आहे, रेक्टँगलचं लेंथ आणि ब्रेथ दिलेलं आहे. तर आपण काढूया एरिया. ओके, एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रेथ. तर ऑलरेडी दिलेला आहे 18 इंटू 8 दॅट इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर. हे आले एरिया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, नीट रीड करा. वेन इट्स लेंथ चेंज्ड बाय कितीने चेंज झालेला आहे, लेंथ चेंज्ड बाय 2-3 टाइम्स. 2-3 टाइम्स ऑफ 18, 3 6 जा, तर किती आलं इथं 12. ओके, नंतर ब्रेथ चेंज्ड बाय 3-2 टाइम्स इंटू 8, 2 4 जा, दॅट इज 12 अगेन. तर आता चेंज म्हणजे 2-3 टाइम्स आणि 3-2 टाइम्स चेंज केल्यावर काय आलं, लेंथ आणि ब्रेथ 12 आणि 12 आलं.
आता परत एरिया जेव्हा काढतो आपण, एरिया ऑफ रेक्टँगल, तर आपल्याला आता ह्या व्हॅल्यूज घ्यावं लागतील. 12 × 12 दॅट इज 144 सेंटीमीटर स्क्वेअर. सो बोथ एरिया विल सेम. दोन्हींचे म्हणजे चेंज झालं तरी एरिया सेमच राहिलेला आहे. तर ऑप्शनमध्ये काय आहे दिलेलं बघा. फर्स्ट ऑप्शन आहे द एरिया रिमेन्स सेम, द एरिया डिक्रीजेस, द एरिया हाफ, द एरिया इन्क्रीजेस. तर ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे आपलं? ऑप्शन 1, द एरिया रिमेन्स द सेम. तर ऑप्शन 1 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. एरिया रिमेन्स सेम. ओके, इझी क्वेश्चन होतं, बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन दिस गिवन फिगर द लेंथ ऑफ रेक्टँग्युलर गार्डन इज 30 मीटर. लेंथ किती आहे? 30 मीटर आहे. ब्रेथ आहे 20 मीटर. ॲज शोन बाय शेडेड पोर्शन. ॲज शोन बाय शेडेड पोर्शन द रोड ऑफ 2 मीटर विड्थ आर देअर इन गार्डन. फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. तर क्वेश्चन समजून घ्या नीट, कन्फ्यूज होऊ नका. तर बघा, हे एक रेक्टँग्युलर गार्डन आहे. तर त्याचं लेंथ आहे 30 मीटर, ब्रेड्थ आहे 20 मीटर. लेंथ आहे 30 अँड ब्रेड्थ आहे 20 मीटर, राईट. बट तुम्ही हे पूर्ण रेक्टँगलची तुम्हाला काढायचं नाही आहे एरिया, तुम्हाला शेडेड पोर्शनचं एरिया काढायचं आहे. तर खूप क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. शेडेड पोर्शन म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट. जो एक शेडेड पोर्शन मी तर साईडला काढायला लागले. आपल्याला एवढ्याचंच एरिया काढायचं आहे. तर तुम्ही डायग्राम बघून कन्फ्यूज होऊ नका. आणि हे जे आहे हे आहे 2 मीटर, हे पण 2 मीटर आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे. आणि जे शेडेड पोर्शन आहे तेही रेक्टँगल फॉर्म झालेला आहे, राईट. बरोबर. आता हे आणि हे सेम असणार आहे. हे 30 मीटर म्हणजे हेही 30 मीटरच असणार आहे, बरोबर. तर आधी आपण फर्स्ट शेडेड पार्ट बघूया. एरिया ऑफ फर्स्ट शेडेड पार्ट इक्वल टू किती येणार आहे? 30 × 2 करतो आपण, लेंथ आणि ब्रेड्थ. समजून घ्या नीट, तुम्ही प्रॉपर डायग्राम समजून घ्या. 30 × 2 करणार आपण, लेंथ × ब्रेड्थ किती येणार आहे? 60 मीटर. हे झालं ह्या पोर्शनचं. आता ह्या पोर्शनचं काढूया आपण. एरिया ऑफ सेकंड शेडेड पोर्शन किती असणार आहे? हे किती आहे? 20 मीटर आहे, राईट. तर काय होणार आहे? हे 20 × 2. बरोबर. आता दोघांचं आपण ॲडिशन करायला पाहिजे. बट हे झालं, हे झालं. पण इथं बघा मध्ये हे जे एवढं जे पार्ट आहे हे पार्ट परत, कारण कंप्लीट फिगरचं जे शेडेड पोर्शनचं एरिया काढायचं. आपण हे काढलो आणि हे काढलो, पण हे मध्ये हे परत कसं होतं आहे? डबल होणार आहे ना. पूर्ण हे एरियात पण हे मिक्स झालं, हे एरियात पण हे मिक्स झालं, म्हणजे एवढं पार्ट आपल्याला कट करावं लागेल. आणि हे किती आहे? विड्थ 2 मीटर आहे, म्हणजे 2 × 2 किती? ह्याचं एरिया कसं काढणार आपण? 2 × 2. एरिया ऑफ सेंट्रल पार्ट टू इंटू 2 दॅट इज 4. का काढले? कारण आपल्याला हे मायनस करावं लागेल, कारण दोन्ही साईडला ते ॲडिशन होत म्हणजे एक्स्ट्रा व्हायला लागलं आहे, म्हणून त्याला आपल्याला मायनस करावं लागेल. तर देअरफॉर द टोटल एरिया ऑफ shaded part equal to 60 plus 40 minus 4, that is 100 minus 4, 96
मीटर स्क्वेअर. 96 मीटर स्क्वेअर. तर ऑप्शन मी लिहिलेलं नव्हतं, 96 मीटर स्क्वेअर ऑप्शन 2. तर ऑप्शन बघा काय काय होते. फर्स्ट वन आहे 92, सेकंड वन आहे 96, थर्ड वन आहे 60 आणि फोर्थ वन आहे 98. तर कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं 96. दॅट इज सेकंड ऑप्शन इज अवर राईट आन्सर. तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते डायग्राम बघून, कारण तुम्ही दोन्हीचा एरिया काढून प्लस केला तर आन्सर परत चुकू शकते, कारण ही तर 2 टाइम्स होणार आहे, म्हणून आपण हे पार्ट काय केलो, सबट्रॅक्ट केलो. तरी समजून घ्या आणि सॉल्व करा. तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर विथ द साईड 20 सेंटीमीटर टू दॅट ऑफ द एरिया ऑफ स्क्वेअर विथ डायगोनल 20 सेंटीमीटर. तर 2 एरिया ऑफ स्क्वेअर काढायचे आहेत. एकाचं साईड दिलेलं आहे 20 सेंटीमीटर आणि एकाचं डायगोनल दिलेलं आहे. तर दोन्ही वेगळं का दिलं आहे, कारण एक एरिया ऑफ स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ साईड घ्यायचं आणि एक एरिया ऑफ स्क्वेअर विथ द हेल्प ऑफ डायगोनल घ्यायचं आहे, कारण दोन्ही आपल्याकडे फॉर्म्युला अवेलेबल आहे. तर कसं सॉल्व करायचं आहे आपल्याला. फर्स्ट काढूया आपण एरिया ऑफ स्क्वेअर साईड इंटू साईड. तर किती आहे साईड, 20 सेंटीमीटर, दॅट इज 400 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला विथ द हेल्प ऑफ डायगोनल. सेकंड एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल टू डी स्क्वेअर अपॉन 2. हे ऑलरेडी माहिती आहे, इंट्रोडक्शन पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. डी स्क्वेअर म्हणजे डायगोनल मल्टिप्लाय बाय डायगोनल. डायगोनल काय दिलेलं आहे, डायगोनल इज आल्सो 20 सेंटीमीटर. सो 20 इंटू 20 बाय 2 बरोबर इज इक्वल टू 200 सेंटीमीटर स्क्वेअर. आता लास्टला क्वेश्चन काय आहे, तर हाऊ मेनी टाइम्स म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. डिफरन्स म्हणजे बघा 200चं डिफरन्स आहे. क्वेश्चन पूर्ण काय आहे, हाऊ मेनी टाइम्स विल बी द एरिया ऑफ स्क्वेअर विथ द साईड 20 सेंटीमीटर टू दॅट एरिया ऑफ स्क्वेअर विथ द डायगोनल 20 टाइम्स 20 सेंटीमीटर. किती टाइम्स ग्रेटर आहे, म्हणजे ह्या स्क्वेअरच्या एरिया ऑफ स्क्वेअरपेक्षा हे किती टाइम्स ग्रेटर आहे, म्हणजे 2 टाइम्स. 200 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे किती होणार आहे, 400. तर आन्सर काय येणार आहे, 2 टाइम्स. राईट. तर आन्सर ऑप्शन 3 काय आहे, कारण क्वेश्चन काय विचारलं आहे, हाऊ मेनी टाइम्स एरिया ऑफ स्क्वेअर. एरिया ऑफ स्क्वेअर किती आलं, 400. हाऊ मेनी टाइम्स कितीपेक्षा, हाऊ मेनी टाइम्स विथ द हेल्प ऑफ दोघांचं किती जास्ती आहे ह्याच्यापेक्षा 2 टाइम्स ग्रेटर आहे. तर हे ऑप्शन 3 राईट आन्सर आहे. इझी क्वेश्चन होतं. ह्यासाठी फक्त तुम्हाला हेही फॉर्म्युला माहिती असणे इम्पॉर्टंट आहे. जे तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट व्यवस्थित बघितला असेल तर हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द पेरीमीटर ऑफ सेमी सर्क्युलर गार्डन इज 108 मीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ द गार्डन. हेही इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, द पेरीमीटर ऑफ सेमी सर्कल, काय आहे फॉर्म्युला, पाय आर प्लस 2r. राईट. तर किती दिलेला आहे, 108 इक्वल टू पाय प्लस 2. पाय प्लस 2ची व्हॅल्यू ऑलरेडी 33 अपॉन, पाय प्लस 2ची व्हॅल्यू 36/7. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले होते. जेव्हाही असं क्वेश्चन असते पेरीमीटर ऑफ सेमी सर्कल जेव्हा काढायचं असतं तेव्हा जर आपल्याला पेरीमीटर दिलेले असतील तर आपण डायरेक्टली व्हॅल्यू 36/7r घेऊ शकतो. कसंही करा, 36/7च आन्सर येत आहे.
कसं, पायची व्हॅल्यू आहे 22/7 +2 बघा, 22 + 14/7. सो आन्सर इज 36/7. तर हे स्टँडर्ड आहे 36/7. तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता इफ सेमी सर्कल. तर आता व्हॅल्यू काढूया. 108 × 7 / 36 = R. आपल्याला काय काढायचं आहे, रेडियस. तर 36 1 जा, 36 3 जा, therefore रेडियस = 21 मीटर. ओके. तर पुढं काय काढायचं आहे आपल्याला, एरिया ऑफ द सर्कल. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन आहे फाइंड द एरिया ऑफ द गार्डन. therefore एरिया ऑफ गार्डन काय असणार आहे, क्वेश्चन. The perimeter of semicircular garden is 108 meter. What is the area of this garden? तर सेमीसर्क्युलर गार्डन आहे, तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ गार्डन, सेमीसर्क्युलर गार्डन आहे तर त्याचं एरिया काय येणार आहे, 1/2 πr². बरोबर. तर आन्सर काय येणार आहे आपलं, 1/2 × 22/7 × 21. कारण गार्डन काय आहे, सेमीसर्क्युलर. सेमीसर्क्युलर असल्यामुळं आपण काय घेणार आहे, 1/2. 7 1 जा, 7 3 जा, 2 1 जा, 2 11 जा. तर आन्सर बघा, 11 × 63 693 मीटर². का, कारण एरिया आहे. तर आन्सर काय आलं आपलं, 693. ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, 4th ऑप्शन इज अवर राईट आन्सर. तिथं फक्त काय चेंजेस झाले, आपण रेडियस काढलो विथ द हेल्प ऑफ सेमीसर्कलच्या, पेरिमीटरचं जे सेमीसर्कल होतं त्याच्या फॉर्म्युलाने आपण रेडियस काढलो. रेडियसच्या हेल्पने आपण काय काढलो, एरिया ऑफ द गार्डन. जे सेमीसर्क्युलर होतं म्हणून आपण 1/2 πr² घेतलं. इझी होतं. फक्त हे सगळे फॉर्म्युलेज एकदा परफेक्ट करून घ्या, म्हणजे सगळे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तर आपल्याला एक फिगर माहिती आहे, शेडेड रिजन जे आहे ह्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. हे एक सर्कल आहे आणि बिना शेडेड जे आहे हे 2 पार्ट. काय करावं लागेल आपल्याला, शेडेड रिजनचं एरिया काढायचं आहे. तर आपल्याला आधी काढावं लागेल फुल सर्कलचं एरिया अँड देन हे 2 पार्टचं एरिया काढून त्याला मायनस करावं लागेल. सिम्पल क्वेश्चन आहे. तर आपण आधी काढूया एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कल काय आहे आपलं, πr². आर किती आहे, आर गिवन आहे 14 सेंटीमीटर. कारण हे पूर्ण डायमीटर, हे जे रेडियस दिलेलं आहे त्याने इथून ते दिलेलं आहे 14 सेंटीमीटर, नॉट डायमीटर. तर तुम्ही फिगर नीट बघा, रेडियस त्याने दिलेला आहे 22/7 × 14 × 14, 7 2 जा. तर काय करणार आहे आपण, 44 × 14 मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय आपण करू शकतो, इझिली होतं आहे. 16 16 4 10 11 1 2 कॅरी 1 4 616 सेंटीमीटर². हे काय आलं, एरिया ऑफ द बिग सर्कल. आता हे स्मॉल एरिया बघा, ह्याचं एक्झॅक्टली काय आहे, सपोज हे आपण काढून जर इथं जोडलो तर एक इथं छोटं सर्कल फॉर्म होणार आहे, बरोबर. आणि हे जर आपण इथं सर्कल फॉर्म केलो तर त्याचं रेडियस काय होणार आहे, 14चं हाफ होणार आहे. कारण हे त्याचं मधलं सर्कल आहे. हे वेगळं वेगळं दिलं आहे म्हणून तुम्हाला कन्फ्युजन होईल, बट तुम्ही कन्सिडर करा की हे दोन्ही सर्कल एक मर्ज करून बघा. मर्ज केलं तर काय होणार आहे, इथे एक सर्कल फॉर्म होणार आहे. हे सर्कलचं डायमीटर 14 होणार आहे, पण आपल्याला काय पाहिजे, रेडियस पाहिजे. देअरफॉर रेडियस = 7, कारण आपण स्मॉल सर्कलचं बघतोय. नाव एरिया ऑफ
स्मॉल सर्कल अगेन पाय आर स्क्वेअर किती आहे रेडियस 7 22/7 into 7 into 7 7 7 कट 7 14 7 to the 14 7 to the 14 15 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ द शेडेड रिजन. देअरफॉर एरिया ऑफ द शेडेड रिजन इक्वल टू दोघांमध्ये मायनस करावं लागेल ह्याच्यातून हे सबट्रॅक्ट करावं लागेल 616 - 154. तर आन्सर काय येणार आहे आपलं 6 - 4 2 4 6 -4 462 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे ऑप्शन 4 काय आहे ह्याचं राईट आन्सर आहे. इझी क्वेश्चन आहे. फक्त कन्फ्युजन कुठं क्रिएट होणार तुम्हाला ह्या बिना शेडेडचं जे पोर्शन आहे ते 2 समजून घेतला तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. बट त्याला कन्सिडर करा सिंगल. असंही कन्सिडर करू शकता सेमी सर्कल तसंही कन्सिडर करा. हे एक सेमी सर्कल हे एक सेमी सर्कल ह्या सेमी सर्कलचं एरिया काढा त्याला मल्टिप्लाय बाय 2 करा तसंही करू शकतो. ह्या सेमी सर्कलचं एरिया काढायलाही आपल्याला 1/2 पाय आर स्क्वेअर करावं लागेल आणि आर ऑब्वियसली 7च असणार आहे तर त्याला मल्टिप्लाय बाय 2 असंही करू शकतो. तर दोन्ही टाईपनी तुम्ही करू शकता आन्सर सेमच येणार आहे. तर बघितलं. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. इन दिस फिगर ABCD इज अ स्क्वेअर विथ अ साईड 6 सेंटीमीटर CE इज 10 सेंटीमीटर फाइंड द एरिया ऑफ शेडेड रिजन. तर आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे. ऑलरेडी गिवन काय आहे CD 6 सेंटीमीटर स्क्वेअरचं एक साईड काय आहे 6 सेंटीमीटर आहे. तर त्याचं CE काय आहे 10 सेंटीमीटर आहे आणि स्क्वेअर आहे म्हणून हे काय असणार आहे 90 डिग्री. तर आपल्याला शेडेड रिजनचं काय काढायचं आहे एरिया काढायचं आहे. तुम्ही जर शेडेड रिजन बघितला तर ट्रायंगल फॉर्म झालेला आहे एक CDE राईट आणि हे राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून हे काय होणार आहे इथं विथ द हेल्प ऑफ पायथागोरस थेरम आपण काय करणार आहे DE काढणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला बेस मिळणार आहे आणि बेस मिळाल्यावर आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढू शकतो. तर स्टार्ट करूया आपण. अप्लाइंग पायथागोरस थेरम इन ट्रायंगल DCE. आता बघा ऑलरेडी एक स्टँडर्ड ट्रिपलेट आहे 6 8 10. जर हे माहिती असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं 8 आन्सर लिहू शकता. तुम्हाला सॉल्व करत बसायची गरज नाही. तर ते स्टँडर्ड ट्रिपलेट आपण इन केस ऑफ इवन नंबर कसं सॉल्व करतो 6/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 1 म्हणजे 3चं स्क्वेअर 9 प्लस मायनस 1 म्हणजे एक ट्रिपलेट 10 आणि एक ट्रिपलेट 8 असणार आहे. हे ऑलरेडी ट्रिक आपण शिकलेलं आहे. तुम्ही परत वैदिक मॅथ्सचं आहे तेव्हा पायथागोरसचं ट्रिपलेट जिथं शिकवले आहे ट्रिक्स तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे तिथं तुम्ही बघू शकता. हे ट्रिक आहे इन केस ऑफ इवन नंबर. डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला ह्याचं लिंक दिसेल. तुम्ही ते आधी व्हिडिओ बघून जर फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही आधी ट्रिक्स बघून घ्या तर कारण ह्याच्यात तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. ओके तर आपलं मिळालं DE 8 बरोबर. तर आता आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ द शेडेड रिजन. वन अपॉन 2 बेस इंटू हाईट और जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर 1/2 मल्टिप्लाय बाय द दिस 2 साईड असंही आपण करू शकतो. तर बेस मिळालेला आहे आपल्याला 8 आणि हाईट आहे आपल्याकडे 6 4 6 24 सेंटीमीटर स्क्वेअर. सो ऑप्शन 2 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. इझी आहे. फक्त हे ट्रिक जे आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक आहे तुम्ही ते बघा जेणेकरून इथं तुमचं टाईम सेव्ह होणार आहे.
जरी हे ट्रिक नाही समजलं तर तुम्ही पायथागोरस थेरम यूज करून सॉल्व्ह करू शकता. CE स्क्वेअर इक्वल टू CD स्क्वेअर प्लस DE स्क्वेअर, देन स्क्वेअर रूट काढा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. दोन्ही टाईपने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 11th क्वेश्चन. द लेंथ ऑफ द साइड ऑफ अ रोम्बस इज 4.1 सेंटीमीटर and one of its diagonal is 1.8 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ रोम्बस. 2018ला हे क्वेश्चन आलेलं होतं. तर रोम्बस आहे एक, ओके, फोर साईड रोम्बसचे इक्वल असतात बट डायगोनल्स आर नॉट इक्वल. रोम्बसचे डायगोनल एकमेकांमध्ये बायसेट करतात बट इक्वल नसतात. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. सपोज हे एक रोम्बस आहे ABCD, राईट. तर इथे त्यांनी काय दिलेलं आहे, रोम्बसचं वन साईड दिलेलं आहे. साईड ऑफ रोम्बस 4.1. तर एक साईड आपण कन्सिडर केलं 4.1. तर ऑल साईड आर इक्वल 4.1, 4.1, 4.1. आणि एक डायगोनल किती आहे 1.8. म्हणजे सपोज आपण AC इक्वल टू 1.8 कन्सिडर करूया. आणि BD आपल्याला माहिती नाही आहे. तर आपल्याला काढायचं काय आहे क्वेश्चन, एरिया ऑफ रोम्बस. तर एरिया ऑफ रोम्बसचं काय आहे फॉर्म्युला, 1/2 द मल्टिप्लिकेशन ऑफ इट्स डायगोनल्स. तर आपल्याला एरिया ऑफ रोम्बस काढण्यासाठी दुसरं जे डायगोनल आहे BD ह्याची व्हॅल्यू माहिती असणं इम्पॉर्टंट आहे. तर ते आपण कसं करणार आहे, हे बायसेक्ट करतेत सेंटरमध्ये बघूया. तर एक AC 1.8 आहे, राईट. AC 1.8 आहे. तर AO किती असणार आहे बघा, AO इक्वल टू 1/2 AC, कारण हे बायसेक्ट करतात म्हटल्यावर हे इक्वल असतात सायमल्टेनियसली. सो 0.9. तर AO किती झालं 0.9. सपोज आपण हे बघूया 0.9. तर आपल्याला दुसरं डायगोनल काढायला आपण जर ODची व्हॅल्यू काढलो तर आपल्याला OBची व्हॅल्यू ॲटोमॅटिकली मिळणार आहे, कारण ते दोन्ही बायसेक्ट करत असते. त्यामुळे आपल्याला BDची व्हॅल्यू मिळणार आहे. तर हे कसं करू शकतो, हे बायसेक्ट होतात म्हणजे हे आहे राईट अँगल, राईट. तर विथ द हेल्प ऑफ पायथागोरस ट्रिपलेट आपण ODची व्हॅल्यू काढू शकतो. इन ट्रायंगल AOD काय येणार आहे, AD स्क्वेअर इक्वल टू AO स्क्वेअर प्लस OD स्क्वेअर, बरोबर. आता मी परत तेच सांगते, विथ द हेल्प ऑफ पायथागोरस ट्रिपलेट ट्रिक यूज केला तर ह्याचा आन्सर पटकन कळून येते. ह्याचा आन्सर येणार आहे 4.0. तर हे ट्रिक मला माहिती आहे म्हणून मी पटकन सांगितले, बट मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. AD किती आहे 4.1. तर 4.1चं स्क्वेअर करणार अँड देन AOची स्क्वेअर करणार. तर एवढं मोठं करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली काय करूया, ट्रिक यूज करूया. हे 0.9 म्हणजे 9 ऑड नंबर. इन केस ऑफ ऑड नंबर, इन केस ऑफ ऑड नंबर कसं करतो आपण, 9 स्क्वेअर 0.2 प्लस मायनस 1, बरोबर. 9 स्क्वेअर किती आहे 80, 81 प्लस 1/2. अजून एक ट्रिपलेट येणार आहे 81 मायनस 1/2. तर हे किती येणार आहे बघा, 82/2. 82 म्हणजे 41, 82/2, 80/2. म्हणजे एक ट्रिपलेट असणार आहे 41, दुसरं ट्रिपलेट असणार आहे 40. तर इथं आपल्याला 41ची स्क्वेअर करायची गरज नाही. देन AOची स्क्वेअर 9 स्क्वेअर 81 सिम्पली आपण काढलो. बट 0.9 आहे हे, राईट. 0.9 असल्यामुळं आपण काय घेणार आहे, इथं 4.1 आहे तर हे 4.0. तर आन्सर काय आलं आपलं ODचं 4.0. हे मी अगेन तेच सांगते, तुम्ही बघितलं नसेल तर पायथागोरस ट्रिपलेटचं जे आहे ते बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक आहे, तुम्ही ते शिकून घ्या. अदरवाईज तुम्ही सॉल्व्ह करून बघा. 4.1चं स्क्वेअर काढा, आन्सर 4.0 आलेला आहे. तर आपल्याला ODची व्हॅल्यू मिळाली किती 4.0. देअरफॉर BD इक्वल टू BO प्लस OD
BO पण हे 4.0 आहे तर हेही 4.0 आहे. 4.0 प्लस 4.0 दॅट इज 8. किती झालं? 8. तर BDची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8. ACची व्हॅल्यू मिळाली 1.8. आता आपण काढूया एरिया ऑफ रोम्बस. (1/2) D1 इंटू D2. डायगोनलचं मल्टिप्लिकेशन. 1/2 मल्टिप्लाय बाय 1.8 मल्टिप्लाय बाय 8 दॅट इज 2 1 जा 2 4 जा 4 8 जा 32 3 कॅरी 4 1 जा 4 दॅट इज प्लस 3 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. तर आन्सर काय आलेलं आहे आपलं 7.2 स्क्वेअर सेंटीमीटर. ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. इझीच क्वेश्चन होतं, फक्त थोडंसं प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. आणि हे 4.0 कसं आलं तर विथ द हेल्प ऑफ पायथागोरस ट्रिपलेट. तर मी ट्रिक यूज केले, तुम्ही डायरेक्टली मेथड यूज करू शकता, बट ट्रिक यूज केल्यामुळं तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. कारण तुम्ही जेव्हा स्कॉलरशिप एक्झाम अटेंड करता तेव्हा तुम्हाला फक्त 1 मिनटं एका क्वेश्चनला लागणार आहेत. सो ट्रिक शिकून घ्या. जरी तुम्ही फर्स्ट टाईम बघत असेल तर व्हिडिओ, तुम्ही तेही व्हिडिओ बघा, तुम्ही ट्रिक शिकून घ्या, तुम्हाला एक्झामला खूप हेल्प होणार आहे. तर स्टुडंट्स, नक्की हे व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, त्यांनाही हेल्प घेऊ द्या. आणि अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण नवीन अपडेट्स, नवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि आपले लवकरात लवकर लाईव्ह सेशनही चालू होणार आहेत, तर त्याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल. आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथं रोजचे MCQs नवीन मिळतील, तुमचे क्वेरी सॉल्व्ह केले जाते. तर नक्की टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन व्हा. प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.